गुड आफ्टरनून स्टुडंट. सायन्सचा लेसन नंबर 8 हार्मफुल अँड यूजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम हा लेसन आपण चालू केला होता. यामध्ये मागच्या तासाला आपण ईस्ट म्हणजे एक प्रकारचं फंगस जे की आपल्या युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये आहे हा पॉईंट आपण पाहिला होता. ईस्ट मीन्स फंगस. त्यानंतर आज आपण पाहणार आहोत अँटीबायोटिक्स. व्हॉट इज मीन बाय अँटीबायोटिक्स? त्यामध्ये सम टाईप ऑफ अ मायक्रो ऑर्गॅनिझम दॅट इज फंगस. काही प्रकारचे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत जे की फंगस आहेत ते म्हणजे काय तर अँटीबायोटिक्स. आपल्या शरीरामधल्या WBC काय तयार करतं तर अँटीबायोटिक्स तयार करतं. हे अँटीबायोटिक्स कशामध्ये जातं तर प्रिव्हेंट इन हार्मफुल सबस्टन्सेस. आपले जे सबस्टन्सेस आहेत जे प्रिव्हेंट झालेले त्यामध्ये जात असतं. त्यानंतर कार्बन कंपाऊंड ऑब्टेन्ड फ्रॉम द सम बॅक्टेरिया अँड फंजाय आर डिस्ट्रॉय टू प्रिव्हेंट द ग्रोथ ऑफ हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम आर कॉल्ड अँटीबायोटिक्स. म्हणजेच काय तर जे की सूक्ष्मजीवांना म्हणजे आपले जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत त्यांना काय करतात डिस्ट्रॉय करतात. त्यांच्या वाढीस प्रतिकार देत नाहीत किंवा त्यांची जी वाढ होत नाही बॅक्टेरिया आणि फंजाईची जी वाढ होत नाही दिस इज कॉल्ड ॲज अ अँटीबायोटिक्स. त्यालाच आपण काय म्हणतो अँटीबायोटिक्स. अँटीबायोटिक्स discover of the 20th century have to brought about a revolution in the field of medicine. Even a disease like tuberculosis has been almost completely eradicated from some countries. म्हणजे काय तर ही जी तुमची जी अँटीबायोटिक्स आहे हे अँटीबायोटिक्स काय आहे तर एक प्रकारची आपण ज्यावेळी आजारी वगैरे पडतो त्यावेळी जे आपल्याला गोळ्या वगैरे दिल्या जातात त्या अँटीबायोटिक्समध्ये येत असतात. काही देशातून जवळजवळ ही काय झाले तर इरिक्रेटेड म्हणजे निर्मूलन झालेले आहे. क्षयरोगासारखे जे रोग आहेत ते हे काय झाले ट्युबरक्युलोसिस म्हणजे तुमचा जो क्षयरोग असतो तसं हे कम्प्लिटली निर्मूलन म्हणजे काही देशांमधून ते जवळजवळ नाहीसे झालेले आहेत. Antibiotics mainly act against bacteria. Some antibiotics can destroy protozoa. मुख्यतः जीवाणूंमध्ये म्हणजे तुमच्या ज्या बॅक्टेरियामध्ये काही कार्य करतात ते प्रोटोझोआमध्ये काय करतात हे अँटीबॉडीज डिस्ट्रॉय करतात नाहीशा करत असतात. अँटीबायोटिक्स मेनली झालं. सम अँटीबायोटिक्स आर युजफुल अगेन्स्ट अ वाईड व्हरायटी ऑफ बॅक्टेरिया. दे आर कॉल्ड ब्रॉड स्पेक्ट्रम बॅक्टेरिया. म्हणजे काय तर काही जे बॅक्टेरिया आहेत ते आपल्याला एखाद्या गोष्टीसाठी खूप जास्त प्रमाणामध्ये उपयोगी पडतात. त्याला काय म्हणतो तर स्पेक्ट्रम अँटीबायोटिक म्हणजे जास्त प्रमाणात आपण त्या बॅक्टेरियाचा यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल्स आहेत एम्पिसिलिन, ॲमॅक्झोसिलिन आणि टेट्रासायक्लिन. हे सगळे जे आहेत ते काय आहेत तर स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स आहेत. म्हणजे हे आपण काही प्रतिजैविक अनेक प्रकारच्या जीवाणूंविरुद्ध हे स्पेक्ट्रम अँटीबॉडीज आपण वापरू शकतो. वेन द पॅथोजन कॅनॉट बी आयडेंटिफाईड इवन थ्रू द symptoms of disease are visible. Broad pathogen cannot be identified even through the symptom of disease are visible. Broad spectrum antibodies are used. आणि काही रोगांची लक्षणे दिसत असूनही ते रोग आपल्याला सापडत नाहीत तेव्हा आपण काय करत असतो तर ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबॉडीज आपण वापरत असतो. नंतर आहे whenever a pathogenic microorganism is definitely known the narrow spectrum antibodies. जे पॅथोजन आहेत जे अँटीबॉडीज आहेत ते कसे आहेत आपल्याला ते जे आहेत ते काय आहेत तर नॅरो स्पेक्ट्रम आहेत म्हणजे लिमिटेड अँटीबॉडीज त्यामध्ये तयार होतात. ब्रॉड स्पेक्ट्रममध्ये काय होतात जास्त प्रमाणामध्ये आपल्याला सापडतात आणि नॅरोमध्ये आपल्याला थोड्याच प्रमाणात लिमिटेड अँटीबॉडीज ह्या मिळत असतात.
The National Institute of Virology, established in 1952 in Pune, undertakes research related to diseases like malaria, Judaisy fever, and diseases of the lungs with the support from the World Health Organization. म्हणजे या नॅशनल इन्स्टिट्यूटनी काय केलं, 1952ला पुण्यामध्ये त्यांनी या वेगवेगळ्या डिसीजेसचं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन तयार केलं. आता या तुमचं जे अँटीबायोटिक्स होतं त्या अँटीबायोटिक्समधलं पहिलं अँटीबायोटिक्स आहे पेनिसिलिन. कोणतं आहे? पेनिसिलिन. पेनिसिलिन इज अ ग्रुप ऑफ अँटीबायोटिक्स ऑब्टेन्ड फ्रॉम अ फंगस. म्हणजे हे पेनिसिलिन कुठे तयार झाले तर या फंगसवरती ऑब्टेन झाले, फंगसवरती तयार झाले. पेनिसिलियम अँड इज यूज्ड फॉर कंट्रोलिंग द इन्फेक्शन कॉज्ड बाय बॅक्टेरिया लाईक स्टॅफिलोकोकिया, क्लोरेस्ट्रिडिया आणि स्ट्रेप्टोकोकिया इट्सेट्रा. म्हणजे हे पेनिसिलियम जे आहे ते काय करते, जे इन्फेक्शन डिसीजेस आहेत त्यावर काय करतं, हा बॅक्टेरिया, वेगवेगळे जे बॅक्टेरिया आहेत ते आपल्या शरीरामध्ये येत असतात. मेडिसिन्स कंट्रोलिंग पेनिसिलिन आर यूजफुल टू ट्रीट सर्टन बॅक्टेरियल इन्फेक्शन ऑफ द एअर, नोज, थ्रोट, स्किन ॲज वेल ॲज द डिसीजेस लाईक निमोनिया अँड स्कॅर्लेट फेवर. म्हणजे काय, जर तुम्हाला काही आजार असेल, तुमचं जर डोकं दुखत असेल तर आपण एक पेनिसिलिनची गोळी घेतली तर त्या डोक्याबरोबर आपलं अंग दुखणंही थांबतं. पण काय सांगितलं आहे त्यांनी की मेडिसिन्स कंट्रोलिंग ही जी पेनिसिलिन आहे ती वेगवेगळ्या गोष्टी आपल्या कंट्रोल करतं. जर ताप आला असेल हेही कंट्रोल करतं, पण हे कोण सगळं कंट्रोल करतं तर पेनिसिलिन ही गोळी कंट्रोल करते. आता त्यामध्ये त्याचं काही कॉशन्स आहेत. आणि पेनिसिलिन हे कोणी डिस्कवर केले तर डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग या शास्त्रज्ञांनी काय केलं आहे तर पेनिसिलिनचा शोध लावला आहे. इंट्रोडक्शन ऑफ सायंटिस्ट. Alexander Fleming, a professor of microbiology at St. Mary's Hospital, cultured varieties of bacteria and fungi in petri dishes in his laboratory. म्हणजे आपल्या लॅबमध्ये जी पेट्री डिश असते त्यामध्ये त्यांनी बॅक्टेरिया आणि फंजाईचं काय केलं आहे तर रिसर्च केला इन अ लॅबोरेटरी, त्यांच्या लॅबोरेटरीमध्ये. जसं की भाकरीवर बुरशी येते त्याप्रमाणे त्यांनी ह्या वेगवेगळ्या बॅक्टेरिया आणि फंजाई डिस्कवर केले. On 3rd September 1928, while observing Staphylococcus cultures, he made an interesting observation in one petri dish. In that petri dish, fungal colonies had grown. त्यावेळी त्यांनी काय केलं, त्या पेट्री डिशमध्ये वेगवेगळे फंगस ग्रो झाले आणि त्या फंगस ग्रो झाल्यानंतर त्या फंगसमध्ये त्यांनी वेगवेगळे वेगवेगळ्या फंगल कॉलनीज त्यांनी ऑब्झर्व केल्या. had grown but the area around those colonies was clean and clear. आणि त्या कॉलनीज कशा क्लीन आणि क्लिअर होतील हेही त्यांनी या त्यांच्या रिसर्चमध्ये सर्च केलं. दॅट इज बॅक्टेरिया हॅड ॲक्च्युली बीन डिस्ट्रॉईड. आणि त्यावेळी बॅक्टेरिया काय झाला होता, पूर्णपणे डिस्ट्रॉईड झाला होता. आफ्टर फर्दर स्टडीज he confirmed that the fungus growing there was penicillium and its secretion had destroyed the bacterial colony. आणि त्यानंतर त्यांनी ह्या पेनिसिलिनचा शोध लावला आणि सिक्रेशन हॅड डिस्ट्रॉईड द बॅक्टेरियल कॉलनीज. आणि बॅक्टेरियल कॉलनीज त्यांनी काय केल्या, डिस्ट्रॉईड केल्या. द फर्स्ट अँटीबायोटिक पेनिसिलिन हॅड बीन डिस्कवर्ड accidentally and he's formed the basis for attempt to find the course for incurable diseases. आणि जे इनक्युरेबल डिसीजेस आहेत, इनक्युरेबल डिसीजेस जे आहेत त्या डिसीजेससाठी त्यांनी पेनिसिलिन ह्या औषधाचा शोध लावला. शुड नॉट वी ऑलवेज बी ग्रेटफुल टू अलेक्झांडर फ्लेमिंग फॉर डिस्कवरिंग द लाईफ सेविंग अँटीबॉडी. त्यांनी डिस्कवर केली लाईफ सेविंग अँटीबॉडीज. आपल्या शरीरामध्ये ज्या गोष्टींसाठी अँटीबायोटिक्सची गरज आहे हे अलेक्झांडर फ्लेमिंग या शास्त्रज्ञांनी काय केले, शोधून काढले. आता त्यासाठी पेनिसिलिनसाठी त्यांनी क्वेश्चन सांगितलेले. म्हणजे काही पेनिसिलिन घेताना आपण कशा रीतीने सावधगिरी बाळगली पाहिजे हे सांगितलं. अँटीबायोटिक्स शुड बी टेकन ओनली व्हेन
प्रिस्क्रिप्टेड बाय डॉक्टर, डॉक्टरांनी सांगितले असेल तरच ती गोळी आपण घ्यायची आहे. डोंट परचेस एनी अँटीबायोटिक्स फ्रॉम अ मेडिकल स्टोअर विदाउट अ प्रिस्क्रिप्शन फ्रॉम डॉक्टर. जर तुमच्याकडून डॉक्टरची प्रिस्क्रिप्शन नसेल तर तुम्ही ते पेनिसिलिन जे अँटीबायोटिक्स आहे ते घेऊ शकत नाही. डोंट कन्झ्युम अँटीबायोटिक्स ऑन अवर ओन टू ट्रीट कॉमन डिसीज लाईक थ्रॉट इन्फेक्शन, कॉमन कोल्ड और इन्फ्लुएन्झिया. म्हणजे तुमच्या घशाचा त्रास असेल, तुम्हाला ताप असेल, तर या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही अँटीबायोटिक्स घेऊ शकता, पण ती कुणाच्या सल्ल्याने? डॉक्टरच्या. इवन इफ यू फील वेल बिफोर कंप्लीटिंग ऑफ द प्रिस्क्रिप्टेड कोर्स ऑफ ॲन अँटीबायोटिक यू मस्ट कंटिन्यू अँड कंप्लीट इट. आणि तुमचा जर तो झाला असेल कोर्स तर तुम्ही अँटीबायोटिक घेऊ शकता. डोंट सजेस्ट टू अदर्स द अँटीबायोटिक्स विच वेअर युजफुल टू यू. तुम्ही दुसऱ्याला सजेशन देऊ शकत नाही, तुम्ही दुसऱ्याला ते सांगू शकत नाही की मी ही अँटीबायोटिक्स घेतली म्हणून तूही घे, असं आपण सांगू शकत नाही. हे झालं आपलं युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझममधल्या अँटीबायोटिक्समधलं पेनिसिलियम हे एक्झाम्पल. आता आपण पुढचा बघणार आहोत हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. या हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम फर्स्ट आहे फंजाय. फंजाय मीन्स फंगस. हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. फंगस आर द मायक्रो ऑर्गॅनिझम विच डू नॉट हॅव अ क्लोरोफिल अँड डेव्हलप इन अवर फूड. फंगसमुळे मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहे ते डू नॉट क्लोरोफिल, या फंगसमध्ये काय नाही, क्लोरोफिल प्रेझेंट नसतं, त्यामुळे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत. मायक्रोस्कोपिक स्पोअर्स ऑफ फंजाय प्रेझेंट इन द एअर. आणि जे छोटे छोटे सूक्ष्मजीव आहेत ते आपल्या आजूबाजूच्या हवेमध्ये आहेत. इफ देअर इज अ सफिशियंट मॉइश्चर स्पोअर जनरेट ऑन अ कॉटन फॅब्रिक, गॉनी बॅग्स, लेदर, वुडन ॲटम्स इट्सेट्रा. आणि जे सफिशियंट मॉइश्चर, जे सफिशियंट आपल्या आजूबाजूचं जे क्लायमेट आहे, जे स्पोअर आहे ते जर्मिनेट होण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे? कॉटन फॅब्रिक पाहिजे, गोनी बॅग्स म्हणजे पोती असतात गोणपाट्याची तसे हवेत, लेदर म्हणजे जे की वुडन एटम्स म्हणजे लोकरीपासून वगैरे जे आपण बनवतो चादर वगैरे, तसं हे जर्मिनेट करत असतं. द फंगल हायपी पेनिट्रेट डीप इंटू द मटेरियल टू ऑब्टेन न्यूट्रिशन अँड टू रिप्रोड्यूस. म्हणजेच जे हायपी आहेत हे कॅरेक्टर आहे फंगसचं. द फंगल हायपी पेनिट्रेट डीप इंटू द मटेरियल टू ऑब्टेन अ न्यूट्रिशन अँड टू रिप्रोड्यूस. म्हणजे काय, तर खोलवर एखाद्या फंगसच्या खोलवरती जाऊन हे फंगल हायपी तयार झालेले असते. दस कॉजेस द मटेरियल टू वेअर अँड बिकम अ वीक. त्यामुळे मटेरियल कसं होतं? वेअर होतं. वेअर मीन्स घालून तयार राहतं आणि बिकम अ वीक, काही प्रमाणात वीक होतं. ॲज अ रिझल्ट गोनी बॅग्स, लेदर ॲटम्स लाईक शूज, पर्सेस, बेल्ट्स इट्सेट्रा ऑन विच फंगाय हॅव ग्रोन टू नॉट लॉस्ट लॉंग. आणि तुमचे जे पर्स आहे, शूज आहे, त्यावर फंगस ग्रो होत नाही. वुडन ॲटम्स ऑल्सो गेट स्पॉइल्ड. आणि जे तुमचं वुडन ॲटम जे आहे, म्हणजे वुडन म्हणजे लाकडाप्रमाणे जे एखादं तुमच्या वस्तू आहेत त्यावरही जास्त प्रमाणावर ते फंगस तयार होत नाही. समटाइम्स यू मे नोटिस अ ब्लॅक पावडर और व्हाईट डिसीज फ्लोटिंग ऑन द पिकल और मोरंबा. तुमच्या घरामध्ये जे लोणचं किंवा आवळ्याचा मोरंबा केलेला असतो त्यावरती तुम्हाला ब्लॅक पावडर किंवा व्हाईट डिशेस फ्लोट झालेल्या दिसतात, म्हणजे वरती तरंगलेल्या दिसतात. व्हेन अ जार इज ओपन आफ्टर अ लॉंग टाईम. जर तुमच्या त्या भरणीचं झाकण जास्त काळ उघडं असेल तर व्हॉट ॲक्च्युली इन धीज, वाय आर सच अ फूड ॲटम नॉट गुड टू ईट. मग हे जे ॲटम्स आहेत ते तुम्हाला खाण्यासाठी का उपयोगी नाहीत? तर त्यावर एकतर काय आलेलं असतं? ब्लॅक पावडर. म्हणजे एकतर ब्लॅक कलरची बुरशी आलेली असते किंवा व्हाईट कलरची बुरशी त्या लोणच्यावर किंवा मोरंब्यावर आलेली असते आणि त्याच्यामुळे ते आपल्याला खाण्यास चांगले नसतात. व्हेरियस स्पेसीज ऑफ फंजाय ग्रो ऑन अ फूड ॲटम लाईक पिकल्स, मोरंबा, जाम, सॉस,
chutney, etc. They use the nutrients in these food atom for growth and reproduction. आणि ज्यावेळी आपण अन्न खात असतो त्यावेळी ते कसं पाहिजे, फ्रेश असायला हवं. ग्रोथ, जे न्यूट्रिएंट्स आपण घेणार आहोत त्यापासून आपली ग्रोथ झाली पाहिजे, रिप्रोडक्शन झालं पाहिजे आपलं. ड्युरिंग दिस ॲक्टिव्हिटी फंजाय रिअलाइज मायकोटॉक्झिन्स सर्टन पॉयझनस केमिकल. आणि फंजायमध्ये मायकोटॉक्झिन्स हा पॉयझनस केमिकल तयार होत असतं इन टू द फूड अँड दस फूड बिकम पॉयझनस. आणि जर हे मायकोटॉक्झिन्स पॉयझन आपल्या शरीरामध्ये गेलं तर आपल्यालाही फूडची ॲलर्जी होत असते किंवा आपल्याला फूड पॉयझनिंग होत असतं. हेन्स द फूड ऑन विच फंजाय हॅव ग्रॉन कॅनॉट बी इटन. त्यामुळं बुरशी आलेले पदार्थ आपण खात नाही. हे झालं तुमचा हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम मधला पहिला पॉईंट फंजाय. आणि जो राहिलेला भाग आहे तो आपण उद्याच्या तासाला बघूया. थँक्यू. गुड आफ्टरनून स्टुडंट. आपण मागच्या तासाला हार्मफुल अँड युजफुल मायक्रोब्समध्ये अँटीबायोटिक्स बघितला, त्यामधलं पेनिसिलियन बघितला. आणि हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम यामधला आपण पहिला पॉईंट फंजाय बघितला. या फंजायमध्ये जे पॉयझनस असतं ते कोणतं असतं, मायकोटॉक्झिन्स. हे पॉयझनस केमिकल या फंजायमध्ये रिलीज होत असतं आणि हे जर फूडमध्ये गेलं तर फूड बिकम्स पॉयझनस. फूडमध्ये सुद्धा काय होतं, पॉयझन तयार होतं. हे पॉईंट आपण बघितले. फूडचा हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम आहे क्लोरोस्ट्रिडियम. Sometimes causes of a food poisoning occur during community fates. How does the food become a poisonous all of a sudden? अन्न केव्हा पॉयझनस होतं, म्हणजे अन्नामध्ये ज्यावेळी पॉयझन तयार होतं, बनवलेलं अन्न ज्यावेळी खराब होतं त्यावेळी त्यात कोणतं मायक्रोज असतं, तर क्लोरोस्ट्रिडियम हे मायक्रोब्स या खराब झालेल्या अन्नामध्ये असतं. द बॅक्टेरिया विच स्पॉइल कुक्ड फूड आर क्लोरोस्ट्रिडियम. ज्यावेळी हा बॅक्टेरिया आहे हा कशामध्ये होतो, तर ज्यावेळी स्पॉइल कुक्ड फूड, ज्यावेळी बनवलेलं अन्न खराब होतं त्यामध्ये हा बॅक्टेरिया प्रेझेंट असतो. आउट ऑफ अबाउट 100 डिफरंट स्पेसीज ऑफ दिस बॅक्टेरियम, याच्या 100 अशा वेगवेगळ्या स्पेसीज आहेत. Some are free living in the soil, whereas some live in the alimentary canal of humans and other animals. आणि फ्री लिव्हिंग आहेत, मोकळ्या फिरणार आहेत सॉइल, वेअर ॲज सम लिव्ह इन एलिमेंटरी. माणसाच्या एलिमेंटरी कॅनलपासून ते पूर्ण ॲनसपर्यंत हे जे मायक्रोब्स आहे क्लोस्ट्रिडियम हे पसरत असतं. अँड अदर ॲनिमल्सच्या शरीरामध्ये सुद्धा हे जात असतात. These bacteria are rod shaped and produce a bottle shaped endospore in adverse condition. या बॅक्टेरियामध्ये रॉड शेप्ड, म्हणजे हा बॅक्टेरिया कसा आहे तर रॉड शेपमध्ये आहे. प्रोड्यूस अ बॉटल शेप्ड एंडोस्पोर इन ॲडवर्स कंडिशन. ते आपल्याला ॲडवर्स कंडिशनमध्ये सापडत असतात. वन स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस बॅक्टेरिया इज दॅट द कॅनॉट withstand the normal oxygen level of the air because they grow in anaerobic condition. म्हणजे ज्यावेळी त्यांच्याकडं ऑक्सिजन नसेल त्यावेळी सुद्धा ते जगू शकतात, ते श्वास घेऊ शकतात. मग आता क्लोरोस्ट्रिडियमचे 4 टाईप्स आहेत. एक आहे क्लोरोस्ट्रिडियम टेंटिनी, क्लोस्ट्रिडियम परफ्रिंजिस, क्लोरोस्ट्रिडियम बॉटिलिमिनी आणि क्लोरोस्ट्रिडियम डेफिकेल. हे सगळे काय आहेत तर फूड सिस्टीममध्ये होणारे बॅक्टेरिया आहेत आणि हे सगळे कसे आहेत आपल्याला राऊंडमध्ये पाहायला मिळतात. अदर हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम डू ओनली द क्लोरोस्ट्रिडियम बॅक्टेरिया कॉज इलनेस. अदर काइंड्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम लाईक बॅक्टेरिया, व्हायरसेस, प्रोटोझोआ अँड फंजाय आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर डिफरंट डिसीजेस दॅट अफेक्ट ह्युमन्स. म्हणजे काय आहे तर जसं क्लोरोस्ट्रिडियम हा जसा बॅक्टेरिया आपल्याला इलनेस, आपल्याला आजार देतो, त्याचप्रमाणे अजून काही बॅक्टेरिया, व्हायरस, प्रोटोझोआ, फंजाय हे सगळे घटक आहेत. यू हॅव लर्न्ड अबाउट व्हायरसेस
विच आर स्मॉलर दॅन बॅक्टेरिया अँड कॅन ग्रो अँड रिप्रोड्यूस ओनली इन लिव्हिंग सेल्स. आणि जे काही बॅक्टेरिया आहेत ते प्रोड्यूस होत असतात, ग्रो होत असतात, रिप्रोड्यूस होत असतात ओनली इन लिव्हिंग सेलमध्ये. लेटस सी हाऊ आर द हार्मफुल युजेस. मग कोणकोणते आहेत बघा. द स्प्रेड अँड प्रिझर्वेशन ऑफ डिसीजेस. कोणकोणते आहेत बघा. पहिले नेम ऑफ डिसीजेस. एड्स पॅथोजन आहे व्हायरस HIV, त्याला म्हणतो आपण. मोड ऑफ इन्फेक्शन काय आहे. थ्रू ब्लड अँड सीमेन ऑफ अ इन्फेक्टेड पर्सन अँड मिल्क ऑफ मदर सफरिंग फ्रॉम एड्स. म्हणजे आपल्या रक्तामधून, आपल्या स्पर्ममधून इन्फेक्ट होत असतो. त्याचप्रमाणे मिल्क ऑफ मदर सफरिंग फ्रॉम एड्स. जर आई आपल्या बाळाला दूध देत असेल तर त्या आईला जर एड्स असेल तर त्या दुधामधून सुद्धा हा रोग पसरू शकतो. सेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट, अवॉइड रियूज ऑफ निडल्स अँड इन्फेक्शन. स्वतःची काळजी घेणे. जे रियूज म्हणजे जे इंजेक्शन दिलं आहे तेच पुन्हा न वापरणे हे त्याचे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत. हेपेटायटिस ज्युडॅसी त्यालाच म्हणतो व्हायरस. कंटॅमिनेटेड वॉटर अँड फूड. खराब झालेलं पाणी, खराब झालेलं अन्न घेऊ नये. क्लीन अँड फिल्टर्ड वॉटर, प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड. स्वच्छ पाणी घेणे, अन्न व्यवस्थितरित्या ठेवणे. इन्फ्लुएन्झिया व्हायरसेस, कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन, एखाद्या आजारी पेशंटला भेटणे. पर्सनल हायजीन अँड अवॉइडिंग कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन. जो आजारी माणूस आहे त्याला भेटायचं नाही, त्याच्यापासून लांब राहणे. मॅलेसिस अँड चिकन पॉक्स, त्याला आपण कांजण्या म्हणतो, मॅलेसिस गोवर म्हणतो, तो पण एक व्हायरस आहे. कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन, त्याचं मोड ऑफ इन्फेक्शन आहे एखाद्या आजारी व्यक्तीला भेटणे, इन्फेक्टेड पर्सन. व्हॅक्सिनेशन, अनकंटॅमिनेटेड वॉटर अँड क्लीन फूड, त्यावर व्हॅक्सिनेशन घेणं गरजेचं आहे. अनकंटॅमिनेटेड वॉटर, खराब पाणी घ्यायचं नाही, आणि क्लीन फूड, स्वच्छ अन्न. त्यानंतर आहे बर्ड फ्लू अँड स्वाईन फ्लू. ब्लड फ्लू H7N9 अँड स्वाईन फ्लू आहे H1N1. व्हायरसेस आहे कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड बर्ड्स अँड ॲनिमल. बर्ड फ्लू हा बर्डला मारल्यानंतर होणारा रोग होता, आणि स्वाईन फ्लू हे ॲनिमल जे की पीग, डुक्कर खाल्ल्यानंतर होणारे. पर्सनल हायजीन, प्रॉपरली कुक्ड मीट, जे तुम्ही चिकन मटन खाता ते काय करा, प्रॉपरली कुक्ड करा. सेकंड आहे डेंग्यू व्हायरसेस आहे तो मॉस्किटो बाईट, मच्छर चावल्यानंतर होणार आहे. क्लीननेस ऑफ सराउंडिंग, प्रिझर्विंग स्टेजिनेशन ऑफ वॉटर, आपल्या आजूबाजूचा परिसर क्लीन ठेवा, कुठेही पाणी साठवून देऊ नका, आणि मॉस्किटो कंट्रोल करा, मच्छरांना काय करा, कंट्रोल करा. नंतर आहे निमोनिया, हा एक बॅक्टेरिया आहे. ड्रॉपलेट स्प्रेड इन एअर बाय इन्फेक्टेड पर्सन. ज्यावेळी आपण शिंकतो, शिंकल्यानंतर त्यामधून जे येणारे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत ते स्प्रेड होतात इन एअर, त्यामुळेही आपण आजारी पडू शकतो. त्यावर उपाय आहे वॅक्सिनेशन, अवॉइडिंग कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन, वॅक्सिनेशन करा आणि लांब राहा. लिप्सोरिया कुष्ठरोग बॅक्टेरिया, लॉंग टर्म कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन, अवॉइडिंग कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन अँड देअर बिलॉंग. जे आजारी आहेत किंवा ज्यांना लिप्रोसिया झाला आहे त्यांच्यापासून लांब राहणे. लास्ट आहे क्लोरेला बॅक्टेरिया आहे. कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर, जे खराब झालेलं पाणी आणि अन्न आहे त्यापासून होत असतो. क्लीन फूड अँड वॉटर, त्यावर तुम्ही काय मेजर्स करा, तर स्वच्छ अन्न आणि पाणी घेणे. मलेरिया, प्रोटोझोआ, मॉस्किटो बाईट, अनक्लीनड सराउंडिंग, मच्छर चावल्यानंतर आपल्या आजूबाजूचा परिसर अनक्लीन, स्वच्छ नसेल तर हा मलेरिया होत असतो. क्लीननेस ऑफ सराउंडिंग, प्रिझर्वेटिंग स्टेग्नेशन ऑफ वॉटर, म्हणजे आपला परिसर स्वच्छ ठेवा, कुठेही पाणी साठून राहणार नाही. कंट्रोलिंग मॉस्किटो, मच्छरांचं औषध फवारा. लास्ट आहे डॅन्ड्रफ, रिंगवॉर्म्स. डॅन्ड्रफ म्हणजे तुमच्या केसामध्ये होणारे डॅन्ड्रफ, रिंगवॉर्म म्हणजे तुमच्या जसे की खाज सुटणे वगैरे, हे आहेत रिंगवॉर्म. हे एक फंजाय आहे. कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन ऑर हिज हिअर बिलॉंगिंग लाईक अ क्लॉथ, एकमेकांची कपडे घातल्यानंतर हा रोग पसरू शकतो. पर्सनल हायजीन, आपण आपली काळजी घ्या. अवॉइडिंग कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन, आणि जे आजारी आहेत त्या लोकांपासून काय होतं, लांब राहा. यूजवर अशा तऱ्हेने आपण हार्मफुल आणि युजफुल हा लेसन पाहिलेला आहे. लास्ट पॉईंट होता यूज अवर ब्रेन पॉवर. सॉल्ट इज अप्लाइड इन
on the inner surface of pickle jars and pickle is covered with oil. Why is done? ज्यावेळी आपण पिकल जार काय म्हणतो त्याला, लोणचं, पिकल मीन्स लोणचं, इनर सरफेस ऑफ पिकल जार अँड द पिकल इज कवर्ड विथ ऑइल, त्यावेळी त्या लोणच्याच्या वरती ऑइल का येतं? व्हाय इज दिस डन? का तर त्या लोणच्यावरती फंगस ग्रो होऊ नये, त्यामुळे त्या लोणच्याच्या वरती काय आलेलं असतं? तेल आलेलं असतं. विच प्रिझर्वेटिव्ह मिक्स्ड विथ रेडी टू ईट फूड टू कीप देम फ्रॉम अ स्पॉइलिंग. कोणकोणते पदार्थ असे आहेत की रेडी टू ईट फूड्स टू कीप देम द स्पॉइलिंग, आपण खाऊ शकतो लगे. फाइंड आउट द युजेस ऑफ फंजाय टू प्लांट्स अँड ॲनिमल्स. काय यूज करतो फंजायमध्ये? फंगस. आणि व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ लेंची कॉर्डिमेंट वेअर इट इज. हे काय आहे? दगडफूल. याचा यूज आपण काय करतो? तर आपण जे गरम मसाले आहेत त्यामध्ये या दगडफूलचा वापर करत असतो. अशा पद्धतीने आपला हा लेसन इथे संपलेला आहे. तुम्ही एक्सरसाइज सॉल्व करणार आहात पुढच्या तासांपर्यंत. या तिन्ही लेसनचा एक्सरसाइज जे आपले 6, 7, 8 हे 3 जे लेसन झाले त्या तिन्ही लेसनचे एक्सरसाइजचे फोटोज पाठवणार आहात आणि पाठांतर करणार आहेत. आपण पुढच्या आठवड्यामध्ये त्यावरती टेस्ट घेणार आहोत. थँक्यू.